नमस्कार मित्रांनो, आज स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2016 साली घेण्यात आलेल्या पेपर 1 मधील मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील प्रश्न। मागील भागात आपण काही प्रश्न बघितले होते, त्यापुढील आपण आज प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 81, अध्यापनाविषयी वेगळा विचार करणाऱ्या विचारवंतांची खाली काही विधाने मांडली आहेत, त्यापैकी योग्य अयोग्य विधान कोणते? इथे आपल्याला काही अध्यापनविषयक वेगळा विचार करणाऱ्या विचारवंतांची विधाने दिली आहेत, त्यातील अयोग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे। पर्याय दिले आहेत। शिक्षक आणि अध्ययनार्थी यांच्यातील आंतरक्रिया महत्त्वाची होय। वर्गाध्यापन चालू असताना शिक्षकांचा परिणाम अध्ययनार्थीवर होतो, अध्ययनार्थीचा परिणाम शिक्षकावर होत नाही। वर्ग अध्यापनामध्ये वातावरण निर्मिती महत्त्वाची असते। तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3, अध्ययनार्थाचा परिणाम शिक्षकावर होत नाही। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 82, खाली किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्याविषयी दिलेल्या विधानांवर कोणती विधाने सत्य आहेत? विधान पहिलं आहे, या अवस्थेतील मुलांचे नवीन मित्र मिळविण्याकडे विशेष लक्ष असते। सभोवतालच्या मूर्त वस्तूंबद्दल संकल्पना जागृत झालेली असतात। या मुलांची अवधान कक्षा अविस्तारित असते। नीती अनितीच्या कल्पना ठाम झालेल्या असतात। त्याचं पर्याय दिले आहे अ आणि ब फक्त, ब आणि क फक्त, क आणि ड फक्त, अ आणि ड फक्त। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, अ आणि ब फक्त। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 83, खाली दिलेल्या विकासाबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य आहे? पर्याय आहेत। विकास भौतिक परिणामात मोजला जातो। विकासाचा वेग सर्व व्यक्तींच्या बाबत सारखा असतो। विकास सुसंगत असेलच असे नाही, व्यक्ती आणि वातावरण या आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 84, नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या उपक्रमांचे आयोजन शाळेने करावे? पर्याय दिले आहेत। विधान दिलेले आहेत। शिबिरे भरवून व्याख्यानाचे आयोजन करावे, चर्चा ठेवावी, नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात सामाजिकता शिकवावी, समाजसेवा, NCC, NSS, बालवीर पथक, बालवीरा पथक यांचा समावेश करावा, अध्ययनार्थ्यांना कार्यक्रमाचे संचालन करण्याची संधी द्यावी आणि त्यांच्या ताब्यात विद्यार्थी भांडार द्यावी। पर्याय दिले आहेत अ, ब आणि क फक्त, अ, क आणि ड फक्त, ब, क आणि ड फक्त, अ आणि ब, क, ड सर्व। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, अ, ब, क, ड सर्व। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 85, एखादी व्यक्ती महत्त्वाकांक्षी होण्यामागे स्रवणारा थायरॉक्सिन हा स्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून स्रावतो? पर्याय दिले आहेत। मस्तक ग्रंथी, वृकस्थ ग्रंथी, कंठ ग्रंथी, जनन ग्रंथी। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, कंठ ग्रंथी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 86, खालील उदाहरणामध्ये कोणत्या विधानात आविष्कार प्रक्षेपण तंत्र वापरले आहे? पर्याय दिले आहेत। वर्ग शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समस्या सूची भरावयास दिली, विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्य सादर केले, विद्यार्थ्यांसाठी ओळखा पाहू हा खेळ घेतला, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांची मुलाखत घ्यायला सांगितली। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्य सादर केले। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 87, स्वतःच्या चुका शोधणे, आपल्या मनात डोकावून पाहणे, आपल्या भावना व अभिरुची शोधणे, आपल्या कमतरता व बलस्थाने शोधणे, स्वतःची योग्यता जाणणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? पर्याय आहेत आत्मनिरीक्षण, आत्मपरिचय, अभिप्रेरणा, तद्भुती। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, आत्मपरिचय।
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 88. विद्यार्थ्यांचे समायोजन झाल्यास खालीलपैकी कोणत्या वर्तनाच्या बाबी आढळून येतात? वर्तनाच्या बाबी दिलेल्या आहेत. परिस्थितीला शरण जाणे, मानसिक ताण कमी होणे, खोटे समाधान मानणे, दिवा स्वप्न पाहणे. पर्याय दिले आहेत विधानानुसार. अ ब क फक्त अ ब आणि ड फक्त अ ब आणि ड फक्त अ ब क ड सर्व. याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ ब आणि ड फक्त. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 89. अनिताच्या वर्गातील विद्यार्थिनींनी मिळवलेल्या गुणाचे मध्यमान 54.5 आणि मध्यांक 55.4 आहेत. तर वर्गातील विद्यार्थिनींची मिळवलेल्या गुणांचे बहुलक किती? त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय दिले आहेत. 57.2, 52.2, 57.2, 52.2. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 52.7. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 90. जेव्हा शिक्षक शिकविताना खालील बाबी करतात तेव्हा ते कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात? खाली दिलेले अध्यापन पद्धतीच्या बाबी दिलेल्या आहेत. पहिलं अ आहे पूर्वनियोजन व पूर्वतयारी करतात. सर्वांना दिलेली अशी व्यवस्था करतात. निरीक्षणाबद्दल निश्चित स्वरूपाच्या सूचना देतात. साहित्याची मांडणी शुद्धाशुद्ध पद्धतीने करतात. पर्याय दिले आहेत. कथन पद्धती, चर्चा पद्धती, प्रयोग निदर्शन पद्धती, उद्गामी अवगामी पद्धती. याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 कथन पद्धती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.